नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला लाडके बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी आहे. कारण आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहे. वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले असल्याची माहिती आहे. डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या. त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या आणि त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत. मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. आणि यानंतरची बातमी आहे अतिशय महत्त्वाची, कारण ही बातमी आहे सोन्या संदर्भातली आणि सोन्याला आलेल्या उच्चांकी झळाळीची. सध्या आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये सातत्यानं वाढ सुरू आहे. सध्या सोनं प्रतितोळा 88,500 रुपयांवर गेलंय. लवकरच सोनं 90 गाठण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चांदी देखील लाखांवर गेली असल्याचं बघायला मिळतंय. चांदीला प्रति किलो 1,02,000 रुपयांचा भाव हा सध्या मिळताना दिसतोय. आणि आता लग्न सराईचा सीझन समोर येणार आहे आणि त्यामध्ये सोन्यानं ही झळाळी घेतली आहे. बातमी पुढची महत्त्वाची आहे, कारण ही बातमी आता शिक्षकांसाठी आहे. हजारो शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांवर कारवाईसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं पावलं उचलली आहे. आणि या पार्श्वभूमीवर प्रशांत बंब यांनी राज्यातील सर्व शाळांमधील टीईटी परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षण अधिकाऱ्यांकडून मागवली आहे. त्यावरून ते आता सरकारकडे अपात्र शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा सुद्धा करणार असल्याचं कळत आहे. विषय असा आहे, कारवाई तर हा फार छोटा भाग आहे. त्यांना स्वतःलाच मनाला वाटलं पाहिजे की आमच्यावर ह्या पिढ्या घडवण्याची जबाबदारी असताना आम्ही मुख्यालयी राहत नाही, चांगलं दर्जेदार शिक्षण देत नाही आणि स्वतः 80,000चा पगार घेतात. हे शिक्षकांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे. मला बोलायची गरज नव्हती खरं म्हणजे, परंतु मी यांच्यावर कारवाई करणार. जे ह्या लायकीचे शिक्षक नाही आहेत, 20% शिक्षक जिल्हा परिषदचे आमचे चांगले आहेत, नो डाऊट, पण जे लायकीचे नाही आहेत त्यांना मी इथून काढणार, त्यांना नोकरीतून बडतर्फ करायला लावणार, ते त्या कायद्याप्रमाणे. कारण की त्यांना जे काम दिलंय ते करत नसतील तर. आणि आता बातमी अतिशय महत्त्वाची. तुमच्या खात्यातून कुणी फसवणुकीने पैसे काढले तर आता बँक हात झटकू शकत नाही. असं का? कारण सुप्रीम कोर्टानं खातेदारांना दिलासा देणारा एक निकाल दिलेला आहे. ग्राहकाच्या खात्यातून फसवणुकीने पैसे काढले तर बँक जबाबदार राहणार असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाचं आहे. तर फसवणूक झालेल्या ग्राहकांना बँकेने नुकसान भरपाई द्यावी असंही कोर्टानं म्हटलं. एका ग्राहकाच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. सुप्रीम कोर्टाचं नेमकं काय म्हणणं होतं, काय निरीक्षण आहे, या संदर्भात देखील आपण जाणून घेतोय. पूर्वीच्या काळी कसं होत होतं, तुमच्या अकाउंटला कुठलाही सायबर अटॅक झाला, तुमचे पैसे गेले की बँका त्या ग्राहकाला सांगायचे की तुम्ही पोलीस केस करा. आणि तुम्ही एकदा का त्यांनी पोलीस केस केली की पोलीस केस कोणाविरुद्ध? अज्ञात व्यक्तीविरुद्ध. आणि एकदा का पोलीस केस केली की तो गुन्हा दाखल झाला की ते गुन्ह्यातले पैसे वसूल होईपर्यंत बँका मात्र अलिप्त राहत होत्या आणि तो ग्राहक मात्र पोलिसांकडे खेटे मारत होता. आता मात्र कोर्टाने जे सांगितलं आहे, हे एक लॉ ऑफ बेलमेंट आहे. म्हणजे त्या ग्राहकांनी ज्या विश्वासाने तुमच्याकडे पैसे ठेवले, ती पैशाची सुरक्षितता, ते पैसे सांभाळायची संपूर्ण जबाबदारी ही बँकांची आहे. एकंदरीत आता बँक खातेधारकांना हा सुप्रीम दिलासाच मिळालाय. आणि यानंतर साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी. तब्बल 14,000 कोटी रुपये खर्च करून मुंबईमध्ये तयार करण्यात आलेला कोस्टल रोड याला आता तडे गेलेले आहेत. हाजी अली ते वरळी या दरम्यानच्या रोडवर तडे गेले. बीएमसी कडून याचे पॅचवर्क करण्यात आलेले आहेत. याची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून सुद्धा घेण्यात आलेली आहे. मुख्य सचिवांना या संदर्भात माहिती विचारण्यात आली. राज्य सरकारकडूनही बीएमसीला नोटीस आता बजावण्यात आलेली आहे. तर थेट जाऊयात कोस्टल रोडवर. त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून अधिकची माहिती आपण घेऊया. मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी असलेला कोस्टल रोड आता मात्र पॅचवर्कने भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण बघतोय की संपूर्ण रस्त्यांवर भेगा पडल्यामुळे या ठिकाणी पॅचवर्क करण्यात आलेले आहे
आणि या संदर्भातील व्हिडिओ मागील 2-3 दिवसांपासून प्रचंड व्हायरल झाला आणि या व्हिडिओची दखल पीएमओने घेतली आणि या बांधकामावर देखील पीएमओने गंभीर प्रश्न उपस्थित केले। त्यानंतर या संदर्भातील व्हिडिओ हा पालिका प्रशासनाला दाखवण्यात आला आणि हे अशा पद्धतीने पीएमओने दखल घेतलेली आहे आणि ही गंभीर बाब असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलंय। मात्र अशा पद्धतीने 14,000हून अधिक कोटींचा खर्च या कोस्टल रोडवर करण्यात आला। अंतर कमी करण्यासाठी या ठिकाणी हा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे, परंतु 1 वर्षही पूर्ण झाले नाही संपूर्ण हा कोस्टल रोड पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करून। मात्र अशा स्थितीत आपण बघतोय की जागोजागी या ठिकाणी खड्डे पडलेत आणि पॅचवर्कचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। सध्या आपण पाहतोय या कोस्टल रोडला तडे गेलेले आहेत, तर 14,000 कोटी रुपयांचा खर्च या कोस्टल रोडसाठी करण्यात आला, तरी देखील या कोस्टल रोडला आता तडे गेलेले आहेत। हाजोली ते वरळी दरम्यानचा हा जो रोड आहे त्या रोडवरती आता पॅचवर्क करण्यात आलेला आहे आणि हे पॅचवर्क नेमकं का, कारण की या संपूर्ण रस्त्याला तडे गेले असल्याचं दिसतंय। मात्र या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय म्हटलं तेही बघूया। नाही, मला असं वाटतं की त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना। मग महाराष्ट्रात दुर्दैव आहे की एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालंय की त्यांना वाटतंय की ते कसेही वागू शकतात। हे दुर्दैव आहे की खूप माझा तरी विश्वास होता की देवेंद्रजी नैतिकतेवर त्यांचं सरकार चालवेल। लोकांनी एवढा विश्वास त्यांच्यावर दाखवला, एवढं मोठं मॅन्डेट दिलंय, तर एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं असताना आज नैतिकता हे सरकार दाखवत नाहीये, हे खूप दुःखजनक आहे। कारण का माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये वारंवार भ्रष्टाचार, खून, एक्स्टॉर्शन आणि आता तर शिक्षा, घरकुलावर शिक्षा झालेली आहे। तरी साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण बघितली। मात्र आता राजकीय वर्तुळातून एक मोठी घडामोड, ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपनं आणखी एक धक्का दिलाय। पंढरपूरमधल्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या बांधकामाचं टेंडर हे रद्द करण्यात आलंय। 129 कोटींचं टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय बांधकाम खात्यानं घेतलेला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी दिली, मात्र आता या कामाचे टेंडर रद्द करण्यात आले। त्यामुळे शिंदेंना आता हा अतिशय मोठा धक्का मानला जातोय। राज्यातील लाखो भाविकांसाठी विठुरायाचं दर्शन सुलभ व्हावं यासाठी राज्य सरकारने पंढरपूरमध्ये दर्शन मंडप आणि स्कायवॉक या 2 प्रकल्पांना मंजुरी दिली होती। यासाठी जवळपास 129 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला होता। त्याची निविदा देखील प्रसिद्ध झाली होती आणि या कामाचं लवकरच भूमिपूजन करण्याचा देखील घाट घातला होता। मात्र काल अचानक ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे। यामागे कुठेतरी आता राजकारण शिजते का, याची आता देखील चर्चा सुरू झालेली आहे। मागच्या आषाढीच्या यात्रेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला मंजुरी दिली होती आणि त्यासाठी तात्काळ निधी देखील उपलब्ध केला होता। हे काम सुरू होणार होतं, मात्र सरकारने हे टेंडर आता रद्द केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातलं जे शीतयुद्ध आहे त्याची देखील कुठेतरी आता चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। एकूणच आपण बघतोय की एकनाथ शिंदे यांचं 900 कोटीचं टेंडर रद्द केल्यानंतर आता पंढरपुरातलं 129 कोटीचं टेंडर रद्द केलं। त्यामुळे कुठेतरी आता यामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता खऱ्या अर्थानं शीतयुद्ध सुरू झालंय का, याची देखील आता चर्चा सुरू झालेली आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। तर एकीकडे आता शिंदेंना हा मोठा धक्का बसला, तर दुसरीकडे महायुतीमध्ये सध्या कोकाटेंचं नाव गाजतंय। त्यांच्या संदर्भातली बातमी, अजित पवार सोडा मुख्यमंत्री फडणवीसांनीच मुंडे आणि कोकाटेंचा राजीनामा हा घ्यायला हवा अशी मागणी राऊतांनी केलेली आहे। राजीनाम्याचं एकमेकांवर ढकलू नका असं सुद्धा त्यांनी म्हटलं असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतंय। भ्रष्टाचाराचे इतके आरोप होत आहेत। काल एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा ठोठावली। म्हणजे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्यावं, मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। एकमेकावर काय ढकलताय? आणि यानंतर अजित पवार गटासंदर्भातली आणखी एक मोठी घडामोड, ती म्हणजे अजितदादांच्या गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी आज पुन्हा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। धनंजय मुंडे साहेबांवर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यावर 25 खोक्याचा बॅलन्स टाकण्यात आलाय। हा गंभीर आरोप सूरज चव्हाण यांनी केला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ह्या ताई स्वतःला स्वयंघोषित समाजसेविका म्हणून घेतात
वर्षाला 25 देश या फिरतात. 2.5 कोटीचा टॅक्स काहीही काम न करता या भरतात. उत्पन्नाचं स्रोत महाराष्ट्राला सांगत नाहीत. फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करणे हा जो त्यांचा अजेंडा आहे तो रिचार्जवर चालतो. आणि यावेळी त्यांचं 25 खोक्याचं रिचार्ज झाले ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर पुराव्यानिशी मी मांडणार आहे. आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी झिशान अख्तरचा एक कथित व्हिडिओ समोर आलेला आहे. यात झिशान अख्तरचा परदेशात पळून गेल्याचा दावा केला जातोय. आपल्याला परदेशात पळून जाण्यासाठी पाकिस्तानात राहणारा माफिया डॉन फारुख खोखरचा राईट हँड शहजाद भट्टीने मदत केली आहे असा दावा या अख्तरने केलाय. मात्र अख्तर सध्या कोणत्या देशात आणि कुणासोबत आहे हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे. मेरे पे इंडिया में बाबा सिद्दीकी वगैरह वाले केस लगा रखे हैं, तो इस मुसीबत के समय में मेरा साथ दिया शहजाद भट्टी भाई ने. उसने मुझे इंडिया से निकाला है और मैं एशिया से बहुत दूर हूँ. और अपना बड़ा भाई है शहजाद भट्टी, और हमारे लड़कों को अगर कोई भी मुसीबत होती है तो हमारा खड़े के साथ देता है, ठीक है ना. और उस भाई ने मुझे निकाला है, मेरी असाइलम दिलवा दी है और सही है. और वो इंडिया वालों को पता लग ही जाएगा जब उनके पास इंक्वायरी जाएगी कि कौन सी कंट्री में हूँ, ठीक है ना. बाकी शहजाद भट्टी हमारा बड़ा भाई है और हमारे दुश्मनों को चेतावनी है, अपना निकल जाओ, सिक्योरिटी कर लो, हम देखेंगे, ठोकेंगे कल्ले कल्ले को, ठीक है ना. आणि यानंतर एक अतिशय धक्कादायक बातमी आहे. राजधानी मुंबईमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढणार आहे, कारण शिर्डीमध्ये भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू झाली आहे. इथल्या भिकाऱ्यांना मुंबईमधल्या भिकारी गृहात पाठवण्यात आलंय. एकीकडे मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये भीक देण्यावर बंदी घालण्यात आली आहे, तर त्या पाठोपाठ भिकाऱ्यांची प्रचंड गर्दी असलेल्या शिर्डी संस्थांकडून ही सफाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीमधले भिकारी मुंबईमध्ये आल्यात. दुसरीकडे बंदी असलेल्या इंदूरमधूनही भिकारी मुंबईमध्ये येऊ शकतात. देशाची आर्थिक राजधानी आता भिकाऱ्यांची राजधानी होण्याची भीती सध्या निर्माण झाली आहे. सरकारला आता त्याविरोधात कडक पावलं उचलण्याची गरज आहे. तर आता मुंबईमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढणार असंच काहीसं चित्र दिसतंय. यानंतरची बातमी थेट अमरावतीमधून आहे, कारण अमरावतीमध्ये पत्ता विचारत एका व्यावसायिकाच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड फेकण्यात आलेली आहे. डोळ्यात मिरची टाकून व्यावसायिकाला लुटण्याचा प्लॅन होता. धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. अमरावती शहरातील महाराजा फर्निचरचे संचालक प्रवीण करवा यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्यात आलेली आहे. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा सुद्धा आता दाखल करण्यात आलेला आहे. मिरची टाकून लुटण्याचा हा प्लॅन होता, मात्र या संदर्भात आता आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचं कळत आहे. अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागणार आहे. यासोबत सध्या राज्याच्या राजकारणात सुद्धा अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. या सर्व घडामोडींचा आढावा वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20 मध्ये. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर आणि गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. विधानसभेच्या निकालानंतर एकीकडे आभार सभा होतीये, तर शिंदेंचं ऑपरेशन टायगरही राबवलं जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज पुन्हा एकदा कोरेगाव भीमा आयोगासमोर चौकशी होईल. 2018ला कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या दंगली प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा जबाब नोंदवला जाईल. प्रकाश आंबेडकर या प्रकरणी कोरेगाव भीमा आयोगासमोर लेखी जबाबही सादर करणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारणे टोळीने बेदम मारहाण केली. यातील सर्व आरोपी जामिनावरती सुटलेले आहेत आणि या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेली आहे. मारणेचा भाचा मात्र फरार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी पुण्याला जातील. शहा यांच्या दौऱ्यानिमित्त बाणेर भागातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येतील. पाण्याची टाकी ते टर्फ क्लब रस्ता तात्पुरत्या स्वरूपात दुतर्फा करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संध्याकाळी पुण्यात येतील. ते कोरेगाव पार्क या ठिकाणी वेस्टर्न हॉटेलमध्ये मुक्कामाला असणार आहे. सकाळी 11 वाजता पश्चिम गृह विभागाची बैठक आहे. 20 लाख लाभार्थ्यांना घरकुलांची मंजुरी आणि पत्र वाटप याशिवाय पहिला हप्ता सुद्धा वितरित केला जाणार आहे.
नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं नाव बाद झालेलं आहे. फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा झाल्यानं ते बॅकफुटवर गेलेत आणि यामुळे पालकमंत्री पदावर भाजपचा दावा अधिक भक्कम झाल्याची चर्चा आहे. महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होत आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवनात उद्घाटन होणार, मोदी सभा मंडपात का येत नाहीये असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच मराठी ग्रंथांची साहित्य दिंडी राजधानी दिल्लीच्या पथांवरून चालली आहे. तर माजी संमेलनाध्यक्षांसह अनेक साहित्यिक नटून थटून थेट या दिल्लीमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या प्रकाशन व्यासपीठावरून सकाळ दिल्ली विशेषकांचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभ हस्ते विशेषांक प्रकाशित झालाय. यावेळेस डॉक्टर उषा तांबे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहिले. मराठी साहित्य संमेलनासाठी महाजी शिंदे एक्सप्रेस पुण्याहून दिल्लीला रवाना झाली. या विशेष ट्रेनच्या प्रत्येक बोगीला गडकिल्ल्यांची नावं देण्यात आली. 1200 प्रवासी या ट्रेनमध्ये असल्यानं प्रवासातच त्यांचं संमेलन भरलंय. वसई विरार शहरातील मेट्रो कामासाठी सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलं. त्यानुसार वसई विरारसाठी मेट्रो मार्ग 13ची घोषणा झाली आहे. ही मेट्रो भाईंदर खाडीवरील प्रस्तावित पुलावरून मेट्रो आणण्याच्या कामाला MMRDAने मान्यता दिल्यानंतर कामाला वेग आलाय. बदलापूरकरांना लोकल गर्दीतून सुटका होणार आहे. बदलापूरपर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. मेट्रो 14 या प्रकल्पामुळे अंबरनाथ, बदलापूर हा भाग नवी मुंबई, ठाणे, भिवंडी या शहरांसोबत जोडला जाईल. मेट्रो 14 या 45 किलोमीटर लांबीच्या कामकाजासाठी MMRDA कडून प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे. एसी लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात विना तिकीट प्रवास होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर मध्य रेल्वेने तिकीट तपासणी मोहिमांना वेग दिला. गेल्या 10 महिन्यांमध्ये एसी लोकलमधून 81,709 फुकट्या प्रवाशांवर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि आता साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी बातमी. 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय. 10वी परीक्षेला पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण लागलेलं आहे. जालन्यात मराठीचा 10वीचा पेपर फुटला. कॉपी मुक्त अभियानाचा मात्र फज्जा उडालाय. पेपर फोडण्याचा यामागे उद्देश नाही, प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावे यासाठी आम्ही हे दाखवतोय. ही अतिशय मोठी बातमी आहे. ती म्हणजे पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण या ठिकाणी लागलेलं आहे. जालन्यामध्ये मराठीचा पेपर फुटलेला आहे. आजपासून 10वीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर या ठिकाणी फुटलेला आहे. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं आपण पाहतोय. मात्र तरी सुद्धा योग्य ती कारवाई का केली जात नाही हा मुख्य मुद्दा आहे. अशा प्रकारे पेपर नेमका फुटतोच कसा हा सवाल आता उपस्थित केला जातोय. कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडालेला आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांनी जर कॉपी केली तर त्यासाठी कठोर अशा कारवाया करण्यात येणार होत्या आणि त्यासाठी सर्व उपाययोजना सुद्धा आखण्यात आलेल्या होत्या. मात्र आता थेट पेपरच फुटलेला आहे. त्यामुळे आता यावर काय कारवाई होणार, या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देता येणार आहे का, हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कॉपी मुक्त परीक्षा व्हावी यासाठी सरकारने अभियान राबवलेलं होतं. मात्र आता त्या अभियानाचाच फज्जा उडालेला आहे. जालन्यामध्ये मराठी भाषेचा पेपर हा आता फुटला असल्याचं आपण पाहतोय. 10वीचा मराठी या विषयाचा पेपर आता फुटलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ दिसतोय, विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गोंधळ दिसतोय. मात्र जालन्यातली आपण ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा पाहतोय. या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय कशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एकच गोंधळ घातलेला आहे. मात्र 10वीचा पेपर
होणार आहे. आज 10वीच्या परीक्षेचा पहिला दिवस आहे आणि 10वीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण या परीक्षेला लागलं असल्याचं आपण पाहतोय. याआधी अनेक परीक्षांमध्ये पेपर फुटलेले आहेत, मात्र यंदा कडक अशा उपाययोजना, कठोर अशा उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या. कॉपी मुक्त अभियान राबवलं जात होतं. याशिवाय जर कॉपी केली तर थेट यावेळेस गुन्हा सुद्धा दाखल होणार होता. मात्र आपण आता जर बघितलं, पेपरच फुटलेला आहे. त्यामुळे या पेपर फुटीला नेमकं जबाबदार कोण, हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. सामची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. जालना जिल्ह्यामध्ये 102 परीक्षा केंद्रांवर 10वीचा पेपर होतोय. आज मराठीचा पहिला पेपर आणि पहिल्याच दिवशी मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं. मी सध्या बदनापूर येथे उभा आहे आणि आपण जर माझ्या हातामध्ये बघू शकाल असेल तर काही वेळापूर्वी पेपरला सुरुवात झालेली आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती बदनापूर शहरातल्या अनेक झेरॉक्स सेंटरवरती आहे. ती 20 रुपयात मिळत आहे. तर हे स्वतः माझ्या हातामध्ये पूर्ण उत्तर पत्रिका आहे. आपण बघू शकतो की यामध्ये सविस्तर अशी पूर्ण प्रश्नपत्रिकाच लीक झाल्याचं या उत्तर पत्रिकामधून तरी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यातील बदनापूर इथं मराठीचा 10वीचा मराठीचा पहिला पेपर फुटलेला आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती माझ्या हातामध्ये आहे. आपण जर पाठीमागे पाहिलं तर 10वीचा पेपर अजूनही सुरू आहे. पेपर हा संपलेला नाही. त्यामुळे पेपर संपण्यापूर्वीच अशा प्रकारच्या उत्तर पत्रिका ज्या आहेत त्या CSC केंद्रांवरती अगदी 20 रुपयात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यामध्ये मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अक्षय शिंदे, साम TV न्यूज, बदनापूर, जालना. 10वीच्या मुलांच्या करिअरचा प्रश्न आहे. 10वीच्या मुलांना परीक्षा देण्यासाठी आज आपण पाहतोय परीक्षा केंद्रांवरती सर्व उपाययोजना होत्या, मात्र पहिल्याच दिवशी मराठी भाषेचा पेपर फुटलेला आहे. एकंदरीत अगदी 20 रुपयांमध्ये हा पेपर जो आहे, यासोबत उत्तर पत्रिकेसोबत हा पेपर जो आहे तो या ठिकाणी मिळत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आपल्याला दिसतंय. पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण खरं तर लागलेलं आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपर फोडण्याचा उद्देश या मागे नाहीये. प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावे यासाठी खरं तर आम्ही ही संपूर्ण बातमी जी आहे ती दाखवतोय. 10वीचा मराठीचा पेपर आहे. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटलेला आहे आणि अगदी कमी किमतीमध्ये 20 रुपयांमध्ये हा पेपर या विद्यार्थ्यांना अगदी सहज हा पेपर जो आहे तो विद्यार्थ्यांना मिळतोय. त्यामुळे यामागे नेमकं जबाबदार कोण आहे, कुणाचा निष्काळजीपणा होता ज्यामुळे हा पेपर फुटला, असे सवाल जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण जर बघितलं तर 10वीचा पेपर फुटलेला आहे. अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय यांच्याकडून या संदर्भात. अक्षय, आपण पाहतोय परीक्षेचा पहिल्याच दिवशी पेपर फुटला. काही प्रतिक्रिया या संदर्भात समोर आली आहे का? कुणाचा नेमका निष्काळजीपणा आहे? सविस्तर अपडेट. जालन्यातल्या बदनापूर इथं हा मराठीचा 10वीचा पेपर फुटलेला आहे. जालन्यात जवळपास 102 केंद्रावरती जी आहे ती 10वीची परीक्षा जी आहे ती पार पडत आहे आणि पहिल्याच दिवशी हा धक्कादायक प्रकार जो आहे तो जालन्यातल्या बदनापूर इथून समोर आलेला आहे. अक्षरशः पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळानंतर बदनापूर शहरातल्या काही CSC केंद्रांवरती अगदी 20 रुपये किंमतमध्ये ही पूर्णपणे रेडी उत्तर या परीक्षेचे मिळत होते आणि जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यात देखील काही वेळासाठी थांबवतीये. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, 10वीच्या परीक्षेचा पहिला दिवस, किरकोळ किंमत 20 रुपयांमध्ये उत्तर पत्रिका आणि प्रश्नपत्रिका मिळतीये. काय आपलं म्हणणं या संदर्भात? एक आहे जी बातमी आपण माझ्यापर्यंत पोहोचवत आहात, कारण वर्षानुवर्ष एकतर 10वीच्या परीक्षेच्या साठी मुलं 7वी 8वी पासून तयारी करणारी मुलं असतात की त्यांचा 10वीचा बेस पक्का व्हावा यासाठी, आणि वर्षभर मेहनत घेणाऱ्या मुलांची याच्यामुळे नुकसान होतं. शिक्षण मंत्रालयाने योग्य ती खबरदारी या संबंधाने घ्यायला हवी. विभागीय शिक्षण आयुक्तांनी सुद्धा परीक्षा पद्धतीच्या संबंधाने योग्य असणारी सगळी खबरदारी घ्यायला पाहिजे. परंतु इतका निष्काळजीपणा आणि ढिसाळपणा होत असेल तर निश्चितपणे या संबंधाने तातडीने शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण यायला हवं. सुषमाताई, कधी 10वीचा पेपर, कधी 12वीचा पेपर, कधी MPSCचा पेपर, वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतात. विद्यार्थ्यांच्या करिअर सोबतचा हा खेळ म्हणावा लागणार आहे. MPSC राज्यसेवेचे तर जवळपास सरळ सेवा भरती आणि राज्यसेवा भरतीचे सगळे पेपर सातत्याने फुटत आहेत. आता हे लोन जर 10वी पर्यंत आलेलं असेल तर जी मुलं नव्याने या व्यवस्थेचा भाग होऊ पाहत आहेत
अशा मुलांच्या करिअरवर याचा परिणाम होतोय आणि त्याला जबाबदार ही सरकार पदावर बसलेली जी माणसं आहेत या माणसाचा गलथानपणा आहे. आणि निश्चितपणे या संबंधाने तातडीने, कारण आजचा एक पेपर फुटणं म्हणजे या लेकरांचं पुन्हा नुकसान आहे, त्यामुळे यांच्याबद्दलची काय भूमिका आहे सरकारची ही सुद्धा स्पष्ट झाली पाहिजे. एकीकडे कॉपी मुक्त अभियान राबवलं जातंय, कारवाई विद्यार्थ्यांवर होणार हे निश्चितच आहे. मात्र यानंतर आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार किंवा नाही हेही बघावं लागणार आहे. आपली भूमिका या संदर्भात नेमकी काय असेल? एक लक्षात घ्या ताई, विद्यार्थ्यांवर कारवाई होईल कदाचित, परंतु विद्यार्थ्यांना काय तुम्ही तिथं देताय त्यावेळेला लोक घ्यायला तयार होतात. पण मुळात प्रश्नपत्रिका फुटते कुठून? ती विद्यार्थ्यांनी तर फोडली नाही ना. ती प्रश्नपत्रिका फोडणारे अधिकारी कोण आहेत? शिक्षण विभागीय संचालक कोण आहेत? विभागीय संचालकांनी ती पुरेशी काळजी घेतलेली नव्हती का? या अशा अनेक गोष्टी आहेत ना. वरून जिथून पेपर तयार झालाय तिथून पेपर फुटलेला असणार, खाली मुलं काहीच करू शकत नाहीत. निश्चितच धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. निष्काळजीपणा समोर आलेला आहे आणि यामध्ये नेमकी चूक कोणाची आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. एकीकडे सरकारकडून कॉपी मुक्त अभियान राबवलं जातं, तर दुसरीकडे अशा प्रकारे पेपर फुटी होते आणि कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा या ठिकाणी उडतो. साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी आणि एक्सक्लुसिव्ह बातमी आपण पाहतोय. एकंदरीत 10वीचा आज पहिलाच मराठीचा पेपर होता. मराठी विषयाचा पेपर फुटलेला आहे. अगदी किरकोळ किंमत, अगदी 20 रुपयांमध्ये या ठिकाणी पेपर, तोही उत्तर पत्रिके सकट मिळतोय. त्यामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा गोंधळाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते, तर दुसरीकडे काही मुलांची झुंबड उडाली असल्याचं दिसतंय. जिल्ह्यामध्ये 102 परीक्षा केंद्रांवर 10वीचा पेपर होतोय. आज मराठीचा पहिला पेपर आणि पहिल्याच दिवशी मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं. मी सध्या बदनापूर येथे उभा आहे आणि आपण जर माझ्या हातामध्ये बघू शकाल असेल तर काही वेळापूर्वी पेपरला सुरुवात झालेली आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती बदनापूर शहरातल्या अनेक झेरॉक्स सेंटरवरती आहे, ती 20 रुपयात मिळत आहे. तर हे स्वतः माझ्या हातामध्ये पूर्ण उत्तर पत्रिका आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर पूर्ण हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, आपण पाहतोय पहिलाच दिवस आहे आज परीक्षेचा. पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटला. किरकोळ किंमत आहे, 20 रुपयांमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्ही मिळत आहे. काय आपली प्रतिक्रिया या संदर्भात? वेगवेगळ्या प्रकारची पेपर फुटीची प्रकरणं झाल्यानंतर राज्य सरकारनं, शिक्षण विभाग आणि गृह विभागाने याची गंभीर दखल घेऊन बऱ्याच अंशी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलाय. तथापि जालन्याची झालेली घटना ही निश्चितच दुर्दैवी आहे. आता त्याला कोण जबाबदार आहे? तिथले स्थानिक प्रशासन आहे का? शिक्षक आहेत का? की कुठली तिथली दलालांची टीम त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट आहे? या सगळ्या गोष्टीचा निश्चितच शिक्षण विभाग आणि गृह विभाग त्या ठिकाणी दखल घेईल, माहिती घेईल आणि मला वाटतं शिक्षणासारख्या क्षेत्रात अशा प्रकारची पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कठोर कारवाईची निश्चितच त्या ठिकाणी आवश्यकता आहे. कारण जी उद्याची पिढी घडवणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यावर अशा प्रकारचं जर प्रभावित करून किंवा पेपर फुटीची प्रकरणं जर पुढे येत असतील तर ते गंभीर आहे. सरकार निश्चितच या ठिकाणी याची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई त्या ठिकाणी निश्चितच प्रवीणजी, कठोर कारवाई व्हायलाच हवी, कारण विद्यार्थ्यांच्या करिअर सोबतचा हा खेळ आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. मोठी बातमी आपण बघतोय, 10वीचा मराठीचा पेपर हा पहिल्याच दिवशी फुटलेला आहे. माजी शिक्षण मंत्री आणि काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहे. वर्षाताई, अतिशय गंभीर घटना म्हणावी लागणार आहे. पहिलाच दिवस परीक्षेचा, 20 रुपयांमध्ये या ठिकाणी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळतीये. करिअर सोबतचा खेळ, आपली पहिली प्रतिक्रिया काय? तर ही महत्वाचा टप्पा आहे जीवनामधल्या विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थी आणि पालक पूर्ण वर्षभर त्यासाठी परिश्रम करत असतात. त्यामुळे या परिसंदर्भामध्ये प्रत्येक वेळेला आपण नियोजनबद्ध त्या ठिकाणी प्लॅनिंग करत असतो. मला माहित नाही की एक्झॅक्टली जालनाच्या घटनेमध्ये काय झालेलं आहे आणि अशा तऱ्हेचं पेपरचं डिस्ट्रीब्युशन होत असेल 20-25 रुपयाला तर ते फार चुकीचं आहे. मला असं वाटतं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तर ते मोठ्या त्यांच्याबद्दल जे बोलत झालं त्याच्यावरती हा मोठा आघात आहे आणि म्हणून SSC बोर्डाने याच्या संदर्भामध्ये त्वरित कारवाई करावी आणि नियोजन पद्धतीने, चांगल्या पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने ह्या परीक्षा घ्याव्यात ही मी अपेक्षा व्यक्त करते. कारण शेवटी मुलांच्या भवितव्याशी खेळणारी घटना आहे.
आणि त्यामुळे शिक्षणाचा सत्रवे खेळखंड होऊ नये हीच अपेक्षा. वर्षाताई, आपण पाहतो विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जाते, कॉपी मुक्त अभियान राबवलं जातंय आणि दुसरीकडे जर अशा प्रकारे पेपर फुटी होत असेल तर याला नेमकं जबाबदार कुणाला धरायचं? कारण ही पहिली घटना नाहीये. बिलकुल या संदर्भामध्ये माझं तेच सांगणं आहे की पूर्ण वर्षभर जे आहे ते मुलं यासाठी तयारी करत असतात. घरामध्ये पूर्ण या संदर्भामध्ये पालकांपासून सगळ्यांचं वातावरण जे असतं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चिंतेचं वातावरण असतं. त्यामुळे अशा परीक्षेच्या बाबतीमध्ये पूर्ण 3 महिन्याआधी नियोजनबद्धता असते. अशा तऱ्हेने होऊ नयेत. खरं कॉपीमुक्त अभियान असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सातत्याने आपण बोलत असतो आणि अशा तऱ्हेने या परीक्षामध्ये जर ज्यावेळी घोटाळे होतात तर त्याचा दूरगामी परिणाम मुलाच्या जीवनावर होत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आज मला या घटनेबद्दल माहिती नाही, माहिती घेते, पण SSC बोर्डाने याची कॉग्निझन्स घ्यावा, याची पूर्णपणे शहानिशा करावी आणि त्याच्यानंतर येणाऱ्या भविष्याचे जे पेपर आहेत त्यामध्ये अशी घटना घडणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा हीच अपेक्षा करते मी. निश्चितच. धन्यवाद वर्षाताई, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. तर आपण या अतिशय महत्त्वाच्या राजकीय प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेल्या आहे. नेमकं काय घडतंय हा मूळ मुद्दा उपस्थित झालेला आहे. खरं सांगायचं झालं तर पेपर फोडण्याचा यामागे उद्देशच नाहीये, मात्र प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडायला हवे यासाठी आम्ही ही संपूर्ण घटना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जालना जिल्ह्यामध्ये 102 परीक्षा केंद्रांवर 10वीचा पेपर होतोय. आज मराठीचा पहिला पेपर आणि पहिल्याच दिवशी मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं. मी सध्या बदनापूर येथे उभा आहे आणि आपण जर माझ्या हातामध्ये बघू शकाल असेल तर काही वेळापूर्वी पेपरला सुरुवात झालेली आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती बदनापूर शहरातल्या अनेक झेरॉक्स सेंटरवरती आहे, ती 20 रुपयात मिळत आहे. तर हे स्वतः माझ्या हातामध्ये पूर्ण उत्तर पत्रिका आहे. आपण बघू शकतो की यामध्ये सविस्तर अशी पूर्ण प्रश्नपत्रिकाच लीक झाल्याचं या उत्तर पत्रिकामधून तरी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यातील बदनापूर इथं मराठीचा 10वीचा मराठीचा पहिला पेपर फुटलेला आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती माझ्या हातामध्ये आहे. आपण जर पाठीमागे पाहिलं तर 10वीचा पेपर अजूनही सुरू आहे, पेपर हा संपलेला नाही. त्यामुळे पेपर संपण्यापूर्वीच अशा प्रकारच्या उत्तर पत्रिका ज्या आहेत त्या CSC केंद्रांवरती अगदी 20 रुपयात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यामध्ये मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय शिंदे, साम TV न्यूज, बदनापूर, जालना. तर जालन्याचे आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी थेट त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. मात्र ही साम टीव्हीवर या क्षणाची आपण सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी बघतोय. आजपासूनच 10वीची परीक्षा सुरू झालेली होती. आज 10वीच्या परीक्षेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर फुटला. यामध्ये अनेक विद्यार्थी असे असतात ज्यांनी संपूर्ण वर्षभर कठोर परिश्रम घेतलेले असतात, प्रचंड मेहनत केलेली असते. त्या विद्यार्थ्यांच्या या मेहनतीवरती मात्र आता पाणी फिरतंय. कारण आपण पाहतोय या विद्यार्थ्यांसोबत इतरही विद्यार्थ्यांना अगदी 20 रुपयांमध्ये, अगदी 20 ते 25 रुपयांसारख्या किरकोळ किमतीमध्ये हा पेपर जो आहे, केवळ प्रश्नपत्रिका नाही तर उत्तर पत्रिके सकट हा पेपर झेरॉक्स कॉपी ही मिळते. त्यामुळे आता आपण पाहतोय 10वीचा हा पेपर फुटलेला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ नेमकं कोण करतंय हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. अनेकदा आपण पाहतो कधी 10वीचा पेपर फुटतो, कधी 12वीचा पेपर फुटतो, कधी MPSCचा पेपर फुटतो. त्यासाठी आंदोलनं सुद्धा राज्यभरात होतात. मात्र तरी सुद्धा अशा प्रकारच्या घटना वारंवार नेमक्या का घडतात, कारवाई का होत नाही हा मूळ मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला असल्याचं आपण पाहतोय. ही दृश्य जी आहे अतिशय महत्त्वाची, अतिशय बोलकी दृश्य म्हणावी लागणार आहे. कारण या ठिकाणी जशी बातमी मिळाली की पेपर फुटलेला आहे त्यानंतर काहीसा गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळाला, तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांची झुंबड सुद्धा उडाली असल्याचं आपल्याला बघायला मिळालं. जालन्यामध्ये पहिल्याच पेपरच्या दिवशी ही घटना घडलेली आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये SSCची परीक्षा अर्थातच 10वीची परीक्षा होतीये. अशा घटना घडू नये यासाठी आता काही उपाययोजना केल्या जाणार आहेत का हा मूळ मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. राज्यभरात 10वीची परीक्षा आज सुरू झाली आणि परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हा 10वीचा पेपर फुटला. एकीकडे राज्य सरकार कॉपी मुक्त अभियान राबवतंय. कॉपी होऊ नये, विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. बाहेरून सुपरवायझर्स मागवले जात आहे. दुसऱ्या शाळेमधून सुपरवायझर मागवून या ठिकाणी वर्गांमध्ये वेगळे शिक्षक जे आहेत ते उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र असं असताना पेपर फुटतोय, त्यामुळे या कॉपी मुक्त अभियानाचा पूर्णतः फज्जा उडाला असल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे कॉपी मुक्त अभियानाचं नेमकं झालं काय हा सवाल उपस्थित झालाय. अगदी काही क्षणांपूर्वी आम्ही सुषमा अंधारे यांच्यासोबत बातचीत केली होती. या संदर्भात त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं आपण तेही बघूयात. आहे जी बातमी आपण माझ्यापर्यंत पोहोचवत आहात, कारण वर्षानुवर्ष
एकतर 10वीच्या परीक्षेच्या साठी मुलं 7वी 8वी पासून तयारी करणारी मुलं असतात की त्यांचा 10वीचा बेस पक्का व्हावा यासाठी, आणि वर्षभर मेहनत घेणाऱ्या मुलांची याच्यामुळे नुकसान होतं. शिक्षण मंत्रालयाने योग्य ती खबरदारी या संबंधाने घ्यायला हवी. विभागीय शिक्षण आयुक्तांनी सुद्धा परीक्षा पद्धतीच्या संबंधाने योग्य असणारी सगळी खबरदारी घ्यायला पाहिजे. परंतु इतका निष्काळजीपणा आणि ढिसाळपणा होत असेल तर निश्चितपणे या संबंधाने तातडीने शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण यायला हवं. पीएससी राज्यसेवेचे तर जवळपास सरळ सेवा भरती आणि राज्यसेवा भरतीचे सगळे पेपर सातत्याने फुटत आहेत. आता हे लोन जर 10वी पर्यंत आलेलं असेल तर जी मुलं नव्याने या व्यवस्थेचा भाग होऊ पाहत आहेत अशा मुलांच्या करिअरवर याचा परिणाम होतोय, आणि त्याला जबाबदार ही सरकार पदावर बसलेली जी माणसं आहेत या माणसांचा गलथानपणा आहे. आणि निश्चितपणे या संबंधाने तातडीने, कारण आजचा एक पेपर फुटणं म्हणजे या लेकरांचं पुन्हा नुकसान आहे, त्यामुळे यांच्याबद्दलची काय भूमिका आहे सरकारची ही सुद्धा स्पष्ट झाली पाहिजे. विद्यार्थ्यांवर कारवाई होईल कदाचित, परंतु विद्यार्थ्यांना काय तुम्ही तिथं देताय त्यावेळेला लोक घ्यायला तयार होतात, पण मुळात प्रश्नपत्रिका फुटते कुठून? ती विद्यार्थ्यांनी तर फोडली नाही ना. ती प्रश्नपत्रिका फोडणारे अधिकारी कोण आहेत? शिक्षण विभागीय संचालक कोण आहेत? विभागीय संचालकांनी ती पुरेशी काळजी घेतलेली नव्हती का? तर एकंदरीत आपण पाहतोय 10वीचा पेपर जो आहे तो आता फुटलेला आहे आणि साम टीव्हीवर ही या क्षणाची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय. आणि या संदर्भात सुषमा अंधारे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. जालना जिल्ह्यामध्ये 102 परीक्षा केंद्रांवर 10वीचा पेपर होतोय. आज मराठीचा पहिला पेपर आणि पहिल्याच दिवशी मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं. मी सध्या बदनापूर येथे उभा आहे आणि आपण जर माझ्या हातामध्ये बघू शकाल असेल तर काही वेळापूर्वी पेपरला सुरुवात झालेली आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती बदनापूर शहरातल्या अनेक झेरॉक्स सेंटरवरती आहे. ती 20 रुपयात मिळत आहे. तर हे स्वतः माझ्या हातामध्ये पूर्ण उत्तर पत्रिका आहे. आपण बघू शकतो की यामध्ये सविस्तर अशी पूर्ण प्रश्नपत्रिकाच लीक झाल्याचं या उत्तर पत्रिकामधून तरी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यातील बदनापूर इथं 10वीचा मराठीचा पहिला पेपर फुटलेला आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती माझ्या हातामध्ये आहे. आपण जर पाठीमागे पाहिलं तर 10वीचा पेपर अजूनही सुरू आहे. पेपर हा संपलेला नाही. त्यामुळे पेपर संपण्यापूर्वीच अशा प्रकारच्या उत्तर पत्रिका ज्या आहेत त्या CSC केंद्रांवरती अगदी 20 रुपयात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यामध्ये मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, बदनापूर, जालना. तर एकंदरीत आता कॉपी मुक्त अभियानाचा तर फज्जा उडाला. मात्र महत्त्वाचं जर बघायचं झालं तर जालन्याच्या 10वीचा पेपर जालन्यामध्ये फुटलेला आहे. बदनापूर या ठिकाणी घटना घडली आहे. 15 मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका थेट परीक्षा केंद्राबाहेर आली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तर CSC केंद्रांवरती उत्तर पत्रिकेची झेरॉक्स सुद्धा बघायला मिळालेली आहे आणि आपण पाहतोय उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स सेंटरमध्ये या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या उपलब्ध झाल्या असल्याचं बघायला मिळतंय. उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स आता विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तोटा होत असल्याचं आपण पाहतोय, कारण अगदी 20 ते 25 रुपयांमध्ये या विद्यार्थ्यांना केवळ प्रश्नपत्रिका नाही तर उत्तरपत्रिका सुद्धा मिळते. पहिल्याच दिवशी 10वीच्या परीक्षेला पेपर फुटीचं ग्रहण लागलेलं आहे. जालन्यामध्ये हा मराठीचा पेपर आता फुटलेला आहे. एकंदरीत सध्याची आपण जी दृश्य पाहतोय ती साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विद्यार्थ्यांमध्ये काहीशी गोंधळाची परिस्थिती बघायला मिळते. मात्र या घटनेला नेमकं जबाबदार कोण आहे हा मूळ मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण वारंवार बघतो अनेक प्रकारच्या परीक्षा ज्या आहेत त्यामध्ये पेपर फुटी होत असते आणि या पेपर फुटींमध्ये आपण पाहतो विद्यार्थ्यांचंच केवळ नुकसान होतं. जर विद्यार्थ्यांनी कॉपी केली त्यांच्यावर तर कारवाई केली जाते, मात्र जर अशा प्रकारे पेपर फुटी होत असेल तर त्याला नेमकं जबाबदार कोण हा मूळ मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. एकीकडे कॉपी मुक्त अभियान राबवलं जाते तर दुसरीकडे अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत खेळ केला जातोय. याला नेमकं जबाबदार कोण आहे? प्रशासन कधीतरी कारवाई करणार आहे का हा मूळ मुद्दा उपस्थित झालेला आहे. 12वीचे पेपर फुटले होते, MPSCचे पेपर फुटलेले होते, राज्यसेवा आयोगाचे पेपर फुटलेले होते. त्यावेळेस सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली. मात्र आता आपण पाहू शकतोय 10वीचा पेपर फुटलाय. आपण पाहतोय थेट जालन्यातून आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत. अक्षय, हा पेपर आता फुटलेला आहे, सध्याची नेमकी काय परिस्थिती? कारण दुसरीकडे विद्यार्थी जे ते परीक्षा सुद्धा देत आहे आणि एकीकडे पेपर फुटीची बातमी आहे. सविस्तर अपडेट या संदर्भात. नक्कीच जालन्यातल्या
आणि खरं तर उत्तर पत्रिका विद्यार्थ्यांनी शाळेत आपल्या समोर आलेला आहे. 20 विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिका त्यामुळे शाळेमध्ये मराठीचा सध्याला आपल्याला पाहायला आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच अक्षय, धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. एकंदरीत आपण पाहतो या ठिकाणी आज 10वीची परीक्षा संपूर्ण राज्यभरात सुरू झालेली आहे, मात्र जालन्यातल्या बदनापूरमध्ये 10वीच्या परीक्षेचा पेपर फुटलाय. जालना जिल्ह्यामध्ये 102 परीक्षा केंद्रांवर 10वीचा पेपर होतोय. आज मराठीचा पहिला पेपर आणि पहिल्याच दिवशी मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं. मी सध्या बदनापूर येथे उभा आहे आणि आपण जर माझ्या हातामध्ये बघू शकाल असेल तर काही वेळापूर्वी पेपरला सुरुवात झालेली आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती बदनापूर शहरातल्या अनेक झेरॉक्स सेंटरवरती आहे. ती 20 रुपयात मिळत आहे. तर हे स्वतः माझ्या हातामध्ये पूर्ण उत्तर पत्रिका आहे. आपण बघू शकतो की यामध्ये सविस्तर अशी पूर्ण प्रश्नपत्रिकाच लीक झाल्याचं या उत्तर पत्रिकामधून तरी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यातील बदनापूर इथं मराठीचा 10वीचा मराठीचा पहिला पेपर फुटलेला आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती माझ्या हातामध्ये आहे. आपण जर पाठीमागे पाहिलं तर 10वीचा पेपर अजूनही सुरू आहे. पेपर हा संपलेला नाही. त्यामुळे पेपर संपण्यापूर्वीच अशा प्रकारच्या उत्तर पत्रिका ज्या आहेत त्या CSC केंद्रांवरती अगदी 20 रुपयात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यामध्ये मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अक्षय शिंदे, साम TV न्यूज, बदनापूर, जालना. तर त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे हे सर्व काही आपण आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून जाणून घेतलं. मात्र याशिवाय आपण भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत सुद्धा बातचीत केलेली होती. या संदर्भात प्रवीण दरेकर यांनी नेमकं काय म्हटलं आपण तेही बघूयात. वेगवेगळ्या प्रकारची पेपर फुटीची प्रकरणं झाल्यानंतर राज्य सरकारनं शिक्षण विभाग आणि गृह विभागाने याची गंभीर दखल घेऊन बऱ्याच अंशी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलाय. तथापि जालन्याची झालेली घटना ही निश्चितच दुर्दैवी आहे. आता त्याला कोण जबाबदार आहे? तिथले स्थानिक प्रशासन आहे का, शिक्षक आहेत का, की कुठली तिथली दलालांची टीम त्या ठिकाणी ऍक्टिव्हेट आहे? या सगळ्या गोष्टीचा निश्चितच शिक्षण विभाग आणि गृह विभाग त्या ठिकाणी दखल घेईल, माहिती घेईल आणि मला वाटतं शिक्षणासारख्या क्षेत्रात अशा प्रकारची पेपर फुटीला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कठोर कारवाईची निश्चितच त्या ठिकाणी आवश्यकता आहे. कारण जी उद्याची पिढी घडवणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यावर अशा प्रकारचं जर प्रभावित करून किंवा पेपर फुटीची प्रकरणं जर पुढे येत असतील तर ते गंभीर आहे. तर यावेळेस आपण बघितलं भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले होते आणि प्रवीण दरेकर यांनी आता या संदर्भात कठोरात कठोर कारवाई केली जाणार असं आश्वासन दिलेलं आहे. मात्र आपण पाहतोय आता या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं नेमकं काय, या विद्यार्थ्यांना ही जी परीक्षा आहे किंवा हा जो पेपर आहे तो परत आता देता येणार आहे का, हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मात्र 10वीचा पेपर कसा फुटला, जालन्याच्या बदनापुरात ही घटना घडली. 10वीचा पेपर जालन्याच्या बदनापुरामध्ये फुटलेला आहे. महत्वाचा मुद्दा आपण पाहतोय, पहिल्या 15 मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका थेट परीक्षा केंद्राबाहेर आलेली होती आणि ही प्रश्नपत्रिका जी आहे ती विद्यार्थ्यांच्या हाती सुद्धा लागली. शहरातील झेरॉक्स सेंटरवरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात होत्या. प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स कॉपी केवळ 20 रुपयांमध्ये मिळत होती. एकंदरीत आपण पाहतोय संपूर्ण राज्यभरात कॉपी मुक्त अभियान हे 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी राबवलं जात आहे. मात्र असं असताना आज 10वीचा मराठी भाषेचा पेपर फुटलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मात्र आपल्याला गोंधळाची परिस्थिती काहीशी बघायला मिळते. त्यामुळे आता हा जो पेपर आहे तो या विद्यार्थ्यांना परत देता येणार आहे का, हा देखील मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे. पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण जे ते लागलेलं आहे. यंदा आपण जर बघितलं तर साधारणतः 16,11,000 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसलेले आहे. मात्र असं असताना आता जर अनेक ठिकाणी अशा प्रकारे पेपर फुटीच्या घटना घडत असतील तर या विद्यार्थ्यांचं भवितव्य निश्चितच धोक्यात आलंय.
या क्षणाची सर्वात मोठी बातमी, आज दिवसभरातली सर्वात एक्सक्लुझिव्ह बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय. आपण पाहतोय आजपासून 10वीची परीक्षा सुरू झाली आणि 10वीचा पेपर पहिल्याच दिवशी फुटलेला आहे. 10वीच्या परीक्षेचा मराठीचा पेपर हा फुटलेला आहे. त्यामुळे आता हा पेपर रद्द होणार का, पुढे नेमका काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे. जालना जिल्ह्यामध्ये 102 परीक्षा केंद्रांवर 10वीचा पेपर होतोय. आज मराठीचा पहिला पेपर आणि पहिल्याच दिवशी मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळतं. मी सध्या बदनापूर येथे उभा आहे आणि आपण जर माझ्या हातामध्ये बघू शकाल असेल तर काही वेळापूर्वी पेपरला सुरुवात झालेली आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती बदनापूर शहरातल्या अनेक झेरॉक्स सेंटरवरती आहे. ती 20 रुपयात मिळत आहे. तर हे स्वतः माझ्या हातामध्ये पूर्ण उत्तर पत्रिका आहे. आपण बघू शकतो की यामध्ये सविस्तर अशी पूर्ण प्रश्नपत्रिकाच लीक झाल्याचं या उत्तर पत्रिकामधून तरी आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यातील बदनापूर इथं 10वीचा मराठीचा पहिला पेपर फुटलेला आहे आणि उत्तर पत्रिका जी आहे ती माझ्या हातामध्ये आहे. आपण जर पाठीमागे पाहिलं तर 10वीचा पेपर अजूनही सुरू आहे. पेपर हा संपलेला नाही. त्यामुळे पेपर संपण्यापूर्वीच अशा प्रकारच्या उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या CSC केंद्रांवरती अगदी 20 रुपयात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं जालन्यामध्ये मराठीचा पहिला पेपर फुटल्याचं देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, बदनापूर, जालना. मुख्यमंत्री गडचिरोली बघतायत, ते पालकमंत्री आहेत आणि म्हणून अशा अनेक वेळा मला धमक्या आल्या, पण या अशा धमक्यांना मी कधी भीक घातली नाही. धमक्यांना मी कधी घाबरलो नाही, घाबरणारही नाही. आज 10वीचा पेपर होता, आज 10वीचा जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोरा समितीच्या रिपोर्ट बद्दल माहिती केंद्र सरकारने दिली की असा रिपोर्ट आमच्या रेकॉर्ड मध्ये नाही, वारंवार महाराष्ट्राचे राजकारण त्याची मी माहिती घेतो. आज काही मोठे नेते, काही नगराध्यक्ष, काही नगरसेवक या ठिकाणी नागपुरात प्रवेश करताय. तुमची होर्डिंग दे धक्का लागले, नेमके कोणाकोणाला धक्के देणार आहे विदर्भात? जपानचा याला संदर्भ आहे. जपानचा संदर्भ आहे. ज्या पद्धतीनं रोज येत आहेत, धक्के देत आहेत. जपान झालाय, उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. हिरोशिमाचा बॉम्ब तुम्ही टाकला होता, उद्धव ठाकरे म्हणतायत जपान त्यांचा झाला, त्यांच्या रोज भूकंपात धक्के बसतायत. त्यामुळे तुमचा तुम्ही दिसणार पण नाही, उद्धव ठाकरे म्हणाले. कसं आहे ह्याच्यामध्ये काही लोक म्हणाले धक्कापुरुष झालोय. खरं म्हणजे त्यांना. तर आपण बघितलं यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया आपली दिलेली आहे आणि यावेळेस त्यांनी बोलत असताना कॉपी मुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असं देखील यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं. शिवाय बावनकुळेंनी या संदर्भात काय म्हटलंय तेही बघूयात. तुम्हाला आता सांगितलं जालन्याची घटना. मला आता तिथे तुम्ही म्हणता तसं SP आणि CPC बोलतो मी काय परिस्थिती आहे. तर आपण बघितलं बावनकुळेंची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे. शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ती दिलेली आहे. कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडालेला आहे. एकीकडे कॉपी मुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे आणि असं असताना अशा प्रकारे पेपर फुटी होते. त्यामुळे याला नेमकं जबाबदार कोण आहे हा सवाल उपस्थित केला जातोय. मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पेपर फुटीची व्याप्ती किती आहे. केवळ जालन्यापुरती मर्यादित किंवा राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या आणि हा मराठीचा जो पेपर आज फुटलेला आहे तो पेपर आता रद्द होणार आहे का आणि पुन्हा एकदा या सर्व विद्यार्थ्यांना त्याच मानसिक त्रासाला सामोरं जावं लागणार आहे का. या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे का. मराठीचाच पेपर पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना द्यावा लागणार का. असे एक न अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. जालन्यात आज 10वीचा पेपर होता, आज 10वीचा पेपर फुटलेला आहे, काय सांगाल? त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
दोषींवरती कारवाई केली जाणार असं यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि त्याशिवाय आपण जर बघितलं तर या संदर्भात सविस्तर माहिती घेऊनच कारवाई केली जाणार असं त्यांनी सांगितलं. मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ 20 ते 25 रुपयांमध्ये अशा प्रकारे विद्यार्थ्यांना हा जो पेपर आहे केवळ प्रश्नपत्रिका नाही तर उत्तरपत्रिकेसोबत हा पेपर उपलब्ध होतोय. गावातल्या झेरॉक्स दुकानांवरती या पेपरची झेरॉक्स कॉपी मिळतेय. त्यामुळे या घटनेला नेमकं जबाबदार कोण आहे हा सवाल देखील उपस्थित झालेला आहे. शिवाय हा अगदी 20 ते 25 अशा किरकोळ किमतीमध्ये पेपर मिळतोय. त्यामुळे सहज विद्यार्थ्यांना हा पेपर उपलब्ध होतोय आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबतचा खेळ आपण बघतोय. राज्यामध्ये आपण पाहतोय अशा प्रकारच्या एक ना अनेक घटना घडताय आणि आता थेट 10वीचा पेपर जो तो पहिल्याच दिवशी फुटलेला आहे. 10वीचा मराठी विषयाचा हा पेपर फुटलेला आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो पेपर आहे तो आता रद्द होणार आहे का? पुन्हा आता विद्यार्थ्यांना त्याच मानसिक त्रासाला पुन्हा त्याच परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे का? हा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभाग या संदर्भात नेमकी आता काय कारवाई करणार? या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली जाणार का आणि पुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी प्रयत्न केले जाणार का हे देखील बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जी दृश्य पाहतोय ती साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आणि या दृश्यांमध्ये आपण पाहतोय हा जो पेपर आहे तो पूर्णतः तुम्ही तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघू शकताय, ज्यामध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे झेरॉक्स कॉपी आपल्याला या पेपरची बघायला मिळते. आणि हा पेपर फुटला त्या दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये सुद्धा काहीशी गोंधळाची परिस्थिती झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. जे विद्यार्थी संपूर्ण वर्षभर अभ्यास करत असतात, संपूर्ण वर्षभर जे विद्यार्थी आपण पाहतोय अभ्यास करतात, कठोर परिश्रम करत असतात, त्या विद्यार्थ्यांना निश्चितच हा धक्का असणार आहे. त्यांच्यासाठी हा मानसिक धक्का आहे. शहरातल्या वेगवेगळ्या झेरॉक्स सेंटरमध्ये मिळत होती ही बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर पूर्ण खळबळ उडालेली आहे. सर्व बोर्ड आणि त्या बोर्डाचे अधिकारी कर्मचारी अलर्ट झालेले आहेत, माहिती घेत आहेत आणि कारवाई संदर्भात पाऊल टाकणार असं सांगितलंय. आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सेक्रेटरी डॉक्टर वैशाली जामदार मॅडम आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की मॅडम, साम टीव्हीवर तुम्ही बातमी बघताय, स्क्रीनवर दिसतंय, काय नेमकी तुमच्यापर्यंत माहिती आलेली आहे आणि काय कारवाई आपण करणार आहात? साम टीव्हीवर आत्ता मी ही बातमी बघितलेली आहे. जालना येथील जिल्ह्यातील बदनापूर केंद्रावरील. तर त्या अनुषंगाने आम्ही संबंधित केंद्र संचालक आणि संबंधित शिक्षणाधिकारी, संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तात्काळ अहवाल मागितलेला आहे आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती बोर्डाच्या नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल. चौकशी आल्यानंतर यावरती वरिष्ठांकडे हे सर्व अहवाल पाठविण्यात येईल. आता तुम्ही माहिती घेतायत, त्या परीक्षा केंद्रावर कोण पर्यवेक्षक आहेत किंवा संबंधित अधिकारी कोणाशी आपला संपर्क झालेला आहे, त्या संदर्भात काय? तर त्या जिल्ह्यातील जे संबंधित गट शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याशी पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याशी देखील संपर्क सुरू आहे. सर, मॅडम, बैठे पथक त्याचबरोबर वेगवेगळी यंत्रणा आपण राबवली होती, पण आत्ता जी आपण स्क्रीनवर बघतोय, आमच्या स्क्रीनवर दिसतंय की मुलं परीक्षा केंद्राच्या बाहेर खूप मोठी गर्दी आहे, पळापळ होती आहे, पेपर तर बाहेर फुटलेला आहे, त्याच्या उत्तरपत्रिका मिळतात. मग ती सगळी यंत्रणा गेली कुठे आहे असा एक प्रश्न उपस्थित होतो साहजिकच. प्रत्येक केंद्रावर कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत आम्ही सर्व सूचना सर्व केंद्र संचालकांना आणि सर्व शिक्षणाधिकारी यांना आणि सर्व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत हे सर्व कार्यवाही आपण केलेली आहे. आता इथं नेमकी जी काही वस्तुस्थिती आहे त्या संबंधितांकडून चौकशी रिपोर्ट आल्यानंतर यावरती आपल्याला सांगता येईल. प्रत्येक केंद्रावर आपण पोलीस बंदोबस्त देखील दिलेला आहे आणि त्या संबंधी जर कुठे अचानक कुठली म्हणजे जास्त पालकांकडून किंवा इतर लोकांच्याकडून ग्रामस्थांकडून जर सहकार्य नाही मिळालं, अचानक जास्त पोलीस फोर्स वाढवायची गरज पडली तर तो देखील तात्काळ केंद्र संचालकांनी संबंधित तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील यंत्रणेकडे संपर्क करून त्या संबंधी कार्यवाही करण्याबाबतच्या पण सूचना त्यांना दिलेल्या आहेत. पण आता एक साहजिक प्रश्न राहतो की या परीक्षार्थ्यांचं पुढं काय, कारण हा पेपर केवळ बदनापूरच्या सेंटरवर फुटला, पण त्याच्या व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या ठिकाणी उत्तरपत्रिका गेल्या असाव्यात आणि त्यानंतर परीक्षा, काही जण म्हणतात की आता अशा परिस्थिती असेल तर परीक्षा रद्द करावी लागेल वगैरे वगैरे सगळीकडे चर्चा सुरू आहे.
हे बघा, तिथे नेमका काय प्रकार घडला, तिथे असं दाखवतायत की परीक्षा सुरू झाल्याच्या नंतर 15 मिनिटांनी झेरॉक्स सेंटरवर काय कॉपीज वगैरे काय जे मिळालं, याचा वस्तुनिष्ठ रिपोर्ट आपल्याला संबंधित अधिकाऱ्यांकडून, तिथल्या जिल्ह्याचे अधिकारी आहेत आणि ते संबंधित केंद्र संचालक आहेत, यांच्याकडून ते रिपोर्ट घेतील आणि त्यानंतर वरिष्ठ यावरती काय तो निर्णय घेतील. शेवटचा प्रश्न, ही कारवाई कधीपर्यंत पूर्ण होईल, काय लगेचच्या लगे बोर्ड काय पाऊल टाकते? आपण तात्काळ त्यांच्याकडून रिपोर्ट मागितलेला आहे, त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलं जाईल या सर्व गोष्टी. अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर बोर्ड कारवाई करायला सुरुवात झालेली आहे. अलर्ट झालेले आहेत, कारण गेल्या काही दिवसांपासून कॉपीमुक्त परीक्षा करावं यासाठी बोर्डाचे सगळे अधिकारी कर्मचारी अहोरात्र मेहनत करत होते. मात्र असं नेमकं काय झालं, बदनापूर सेंटर त्याचबरोबर मंठा तालुक्यातल्या काही गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत, त्या सगळ्याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर सखोल चौकशी करून कारवाई मात्र केली जाईल असं बोर्डाच्या सचिवांनी सांगितलेलं आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. तर या दरम्यान आपण बघितलं छत्रपती संभाजीनगरमधून बोर्डाच्या सचिवांसोबत आमच्या प्रतिनिधींनी थेट बातचीत केलेली आहे आणि या दरम्यान सविस्तर कारवाई केली जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. बोर्डाकडून या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कारवाई केली जाणार आहे. मात्र महत्त्वाचा मुद्दा हाच की हा पेपर जालन्यातल्या बदनापूरमध्ये केवळ लीक झालेला आहे, फुटलेला आहे, की व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा पेपर इकडे तिकडे देखील सर्क्युलेट झालेला आहे. संपूर्ण राज्यभरात या पेपरची जी व्याप्ती आहे ती गेली आहे, हा देखील महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यामुळे आता हा पेपर रद्द होणार आहे का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. कारण आज एकीकडे आपण जर बघितलं तर वर्गांमध्ये विद्यार्थी जे ते पेपर देत होते, परीक्षा देत होते, मराठीचा पेपर लिहित होते, तर दुसरीकडे मात्र बाहेर हा पेपर फुटलेला होता. अगदी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका सुद्धा काही विद्यार्थ्यांच्या हाती लागलेली होती. त्यामुळे आता हा पेपर जो आहे तो रद्द होणार का, या संदर्भात कारवाई केली जाणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्याची जी दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून, बोर्डाच्या सचिवांनी सुद्धा ही बातमी जी आहे ती बघितलेली आहे. अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून घेऊया. ते थेट पुण्यामध्ये बोर्ड कार्यालयाच्या बाहेर आहेत. नितीन, आपण पाहतोय तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहात, त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे? बोर्डाचा पेपर फुटलेला आहे, काही कारवाई त्या ठिकाणी केली जाणार आहे का, काही प्रतिक्रिया समोर येत आहेत का? सविस्तर अपडेट. निश्चितपणे आपण पाहू शकतो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचं हे राज्याचं ऑफिस आहे. पूर्ण राज्याचा कारभार या ठिकाणावरून चालतो. सगळी परीक्षा 10वीची असेल, 12वीची असेल, या ठिकाणाहून नियंत्रित केली जाते. बोर्डाचंच हे ध्येय होतं की कॉपीमुक्त ही परीक्षा यावर्षीची असेल, मात्र त्याला हरता फाडलेला गेल्याचं दिसतोय. बोर्डाच्या कार्यालयात राज्याचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर सचिव राज्याचे बसतात. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की काय नक्की ह्या पेपर फुटी जी झालेली आहे त्यावरती ते कारवाई करणार आहेत. आणि अध्यक्ष या ठिकाणी बोर्डाचं हे कार्यालय आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो शुकशुकाट आहे. परीक्षेची तयारी असेल किंवा कर्मचारी त्यांच्या कामामध्ये असतील याची माहिती अजून तरी या ठिकाणावरून, बोर्डाच्या या पुण्याचं राज्याचं जे ऑफिस आहे या ठिकाणावरून मिळालेले नाहीये. इथपर्यंत ही बातमी पोहोचली आहे का आणि ते काय कारवाई करतात हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. मंडळाचे अध्यक्ष आहेत गोसावी, ते या ठिकाणीच उपलब्ध आहेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि या पेपर फुटीविषयी माहिती घेणार आहोत. मराठीचा पेपर फुटलाय आणि सध्या सोशल मीडिया अस्तित्वात असल्यामुळे आणि सोशल मीडिया प्रभावी असल्यामुळे सोशल मीडियावरून अतिशय मोठ्या प्रमाणात ही जी बातमी आहे किंवा हा जो पेपर आहे पेपर फुटीचा, ती पसरलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो शरद गोसावी यांचं हे कार्यालय आहे. राज्य मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. 10वी आणि 12वीची परीक्षा त्यांच्याच नेतृत्वाखाली कंडक्ट होते. आपण विचारूयात, आहेत गोसावी नाही साहेब आहेत का? आहेत का नाही सांगा ना, साहेब आहेत का? कुठे आहेत? बालभारतीला गेले. दुसरं कोण आहे या ठिकाणी? सचिव साहेब आहेत. शरद गोसावी आहेत बोर्डाचे अध्यक्ष. 10वी 12वीची परीक्षा त्यांच्या नेतृत्वाखाली कंडक्ट होते, पण ते या ठिकाणी उपलब्ध नाही. बालभारतीच्या
ऑफिसला गेल्याचं सांगण्यात येत आहे. राज्य मंडळाचे सचिव आहेत गोसावी साहेब, देवीदास कुलाळ साहेब आहेत, हे सचिव आहेत राज्य मंडळाचे. सर नमस्कार. सर पेपर फुटलेला आहे 10वीचा मराठीचा जालन्यामध्ये. माहिती घेतोय ते आम्ही विभागाकडून माहिती घेतोय. जे संबंधित कोण दोषी असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. काय सर काय माहिती मिळाली, कशामुळे, कुठं? आता जस्ट टीव्हीच्या बातमीनुसार आम्हाला कळते मंठा तालुक्यामध्ये तळणी या ठिकाणी आणि बदनापूर तालुक्यामध्ये अशी घटना घडल्या दिसून येते आता या ठिकाणी. सर अजून कुठे फुटलंय असं काय कळलंय? नाही, बाकी अजून आमच्या माहिती नाही. सर पण सोशल मीडियावरून राज्यभरात हा पेपर व्हायरल झाल्याचं कळतंय. नाही, तशी कुठली माहिती आता आमच्याकडे आलेली नाही. आता फक्त आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर विभागातली माहिती आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत अधिकाऱ्यांच्या. इतर विभागाची काय माहिती सर? नाही, इतर विभागात आता काही कॉपी प्रकरणं झालीत का त्याची माहिती जमा करतोय. आता जस्ट 2 वाजता पेपर संपलेला आहे, माहिती येईल आता. सर कशामुळे झालं, काय कुठे त्रुटी राहिली काय कळलंय? नाही, आता ती आम्ही माहिती घेतो आहोत. तिथल्या संबंधित विभागीय मंडळाकडून आम्ही ती माहिती घेत आहोत. पेपर सर प्रत्यक्ष फिजिकली फुटलाय की फक्त सोशल मीडियावरून आलं? नाही, ती आता आम्हाला ती अजून माहिती नाही, तीच आम्ही माहिती घेतोय. सर जे वितरण होतं कुठल्या टप्प्यावरती ही त्रुट राहिली असेल असं तुम्हाला वाटतं? तीच आम्ही माहिती घेतोय तीच की आता काय जी घडली घटना त्या संदर्भामध्ये विभागीय सचिवांना आम्ही माहिती घेतोय. सर एक शेवटचा प्रश्न, आता हा पेपर तर फुटलेला आहे, तुम्हालाही कळलेला आहे, काय कारवाई होणार? चौकशी होईल, पोलीस चौकशी किंवा पोलीस कंप्लेंट तक्रार असं? त्या नियमानुसार जी कार्यवाही प्रस्तावित आहे ती सगळी कारवाई संबंधित दोषी कोण असतील त्यांच्यावरती केली जाईल. सर गोसावी सर नाही आहेत, अध्यक्ष आहेत बोर्डाचे, त्यांना ही माहिती कळवली? माहिती आहे, त्यांना माहिती कळवलेली आहे त्यांना. सर अध्यक्षांचं काय आहे त्यावरती? एक मिनिट, मी अध्यक्षाला विचार, मी कसं करतो, मला त्यांनी माहिती घ्यायला सांगितलं तात्काळ अध्यक्षांनी आणि ती मी माहिती घेतोय. आपण पाहिलं हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ चे सचिव आहेत. राज्याचा कारभार या ठिकाणावरून चालतो आणि ही माहिती किंवा ही बातमी जी आहे पेपर फुटीची त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांच्या स्तरावर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. चौकशी देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि पेपर फुटीची जी कारवाई आहे, जी प्रोसेसर आहे, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये कदाचित पोलीस तक्रार किंवा गुन्हा देखील केला जाऊ शकतो. मात्र अतिशय प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी आहे. कुठल्या टप्प्यावरती हा पेपर फुटला, कुठे त्रुटी राहिल्या याची माहिती देखील अजून मंडळाकडे देखील उपलब्ध झालेली नाही. निश्चितच नितीन, धन्यवाद. तुम्ही सर्व सविस्तर अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी. पुणे बोर्डाचे अध्यक्ष आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह बघितलेले आहे. याआधी आपण पाहिलं तर या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठलंच उत्तर समोर आलं नाही. मात्र त्यानंतर अगदी प्रतिक्रिया जी आहे ती मोजकी समोर आलेली आहे. ती म्हणजे या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली जाते. पेपर नेमका कसा फुटला, कुठे फुटला या संदर्भात आम्ही आढावा घेतोय, अशी प्रतिक्रिया समोर आलेली आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सध्याचं जे युग आहे ते म्हणजे सोशल मीडियाचं युग आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोणताही मेसेज असेल तो अतिशय मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड करण्यासाठी अगदी काही सेकंद लागत असतात आणि त्यामध्ये आपण जर बघतोय की पेपर फुटलेला आहे, 10वीच्या बोर्डाचा मराठी विषयाचा पेपर फुटलेला आहे. तर हा पेपर केवळ जालन्याच्या बदनापुरात या एका गावामध्ये फुटलाय की तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इतर सोशल मीडिया ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून आणखी विद्यार्थ्यांपर्यंत संपूर्ण राज्यभरापर्यंत पसरलाय, हा महत्त्वाचा मुद्दा. मात्र सध्या आपण जे आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दृश्य पाहतोय ही दृश्य अतिशय महत्त्वाची, बोलकी दृश्य. कारण आपण पाहू शकतो या ठिकाणी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा साम टीव्हीच्या माध्यमातूनच ही संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे. ही संपूर्ण बातमी त्यांनी साम टीव्हीवरच बघितलेली आहे. साम टीव्हीच्या माध्यमातून त्यांनी ही संपूर्ण अपडेट जे ते या प्रकरणासंदर्भातली घेतली असल्याचं आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. मात्र एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आता विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा संभ्रमाचं वातावरण आहे. कारण एकीकडे विद्यार्थी वर्गांमध्ये परीक्षा देत होते तर दुसरीकडे आपण पाहतोय वर्गांबाहेर, शाळेबाहेर हा पेपर जो तो फुटलेला होता. त्यामुळे आता हा पेपर रद्द होणार आहे का, हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. एकंदरीत हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे आणि आपण पाहतोय जालन्यामध्ये आता मराठीचा हा पेपर फुटलेला आहे आणि हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. हा पेपर जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याचं बघायला मिळतंय. परीक्षा केंद्रांची चौकशी ही सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. परीक्षा केंद्रांवरती हा गैरप्रकार सुरू आहे. मात्र शिक्षण विभागाचं साफ दुर्लक्ष या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. एकंदरीत
पेपर फुटला हा मुद्दा नाहीये, तर आता तरी शासनाला जाग येणार का? विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत जो खेळ सुरू आहे तो आता तरी थांबणार का? हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आजपासून संपूर्ण राज्यभरात 10वीची परीक्षा सुरू झालेली आहे. यंदा साधारणतः 17 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहे आणि अशा प्रकारे पेपर फुटीची घटना समोर येते. साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय. आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी, जालना पाठोपाठ यवतमाळमध्ये सुद्धा पेपर फुटलेला आहे. ही या क्षणाची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय. ब्रेकिंग न्यूज साम टीव्हीवर बघतोय. जालना पाठोपाठ यवतमाळमध्ये सुद्धा आता 10वीचा पेपर फुटलेला आहे. वारंवार आपण बघतोय परीक्षा केंद्रांवरती हे गैरप्रकार होत आहे आणि आता जालन्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा मराठीचाच पेपर फुटलेला आहे. हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याची देखील आता माहिती समोर येते. आपण पाहू शकतो यावेळेस जालना पाठोपाठ यवतमाळमध्ये सुद्धा मराठीचा पेपर फुटला. याआधी आपण बघितलं जालन्यामधल्या बदनापूर गावामध्ये हा मराठीचा पेपर फुटलेला होता. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं संभ्रमाचं वातावरण बघायला मिळालं आणि आता यवतमाळमध्ये सुद्धा हा पेपर फुटलाय. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून. संजय, आपण पाहिलं आतापर्यंत जालन्यातली बातमी समोर आली होती, मात्र यवतमाळमध्ये देखील पेपर फुटलेला आहे. काय सविस्तर अपडेट या संदर्भात? नक्कीच आपण बघतोय की महसूल विभाग आणि शिक्षण विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात कॉपी मुक्त अभियान राबवलं गेलं होतं. मात्र याचा अभियान राबवलं होतं त्याचा फरक कुठेही पडलेला दिसत नाही. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर असताना 10वीच्या मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. त्यामुळे कुठेतरी शिक्षण विभाग आणि महसूल विभागानं राबवलेल्या मोहिमेचा फज्जा तर उडालेला नाही ना, अशी एक प्रकारची चर्चा सध्या आता शिक्षण विभागामध्ये सुरू आहे. आणि खास करून ज्या पद्धतीनं मराठीचा पेपर आज पहिल्याच दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, त्यामुळे ज्यांनी व्हायरल केलं आणि महागाव येथील शाळेमध्ये मधला हा प्रकार आहे, यांच्यावर शिक्षण विभाग कसल्या पद्धतीनं कारवाई करणार आहे? त्या शाळेची मान्यता रद्द करणार आहेत का? परीक्षा केंद्रावरच्या कर्मचारी शिक्षकांवर काय कारवाई करणार आहे याकडे सुद्धा देखील आता नजरा लागलेला आहे. निश्चितच. मात्र हा पेपर साधारणतः किती वाजता फुटलेला आहे? कारण परीक्षा गेल्या काही वेळा आधीच सुरू झालेली होती संजय. त्यानंतर आता विद्यार्थ्यांमधली नेमकी काय परिस्थिती आपल्याला दिसते आणि काही प्रतिक्रिया या संदर्भात समोर आली आहे का? त्या प्रशासनाकडून या संदर्भात कुठलीही प्रक्रिया अधिकारी बोलायला तयार नसले तरी मात्र ते सांगताय की आम्ही या संदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करू. मात्र ही बाब गंभीर आहे, कारण की 10वी आणि 12वीची परीक्षा सध्या सुरू आहे आणि 10वी-12वीच्या परीक्षेला खास करून अधिक महत्व प्राप्त होतो. त्यामुळे या अशा पद्धतीच्या घटना घडणं आणि पेपर फुटणं हा काही साधा प्रकार नाही आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे काही अधिकारी यांना जबाबदार आहेत का, यांच्याच माध्यमातून पेपर फुटलाय का, हा देखील एक तपासाचा भाग असणार आहे. त्यामुळे आता वरिष्ठ याकडे कोणत्या पद्धतीने लक्ष देत आहे आणि काय कारवाई करतात ते आपल्याला पाहावं लागणार आहे. निश्चितच. धन्यवाद संजय. आपण पाहतोय यवतमाळमध्ये 10वीचा मराठीचा पेपर फुटलेला आहे आणि या दरम्यान जर आपण बघितलं तर ही साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय. जालन्यामध्ये सुद्धा मराठीचाच पेपर फुटलेला होता आणि हा पेपर काही प्रमाणात सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाला, अशा प्रकारची माहिती समोर आली. मात्र आता जर आपण बघितलं तर यवतमाळमध्ये सुद्धा हा पेपर जो आहे तो फुटला असल्याचं बघायला मिळालेलं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर सोशल मीडियावरती हा 10वीचा पेपर व्हायरल झालेला आहे. यवतमाळमधल्या महागावमध्ये हा पेपर फुटलेला आहे. 10वीचा मराठीचा पेपर आहे. आजच खरं तर 10वीची परीक्षा सुरू झालेली आहे. पहिलाच दिवस या परीक्षेचा आहे आणि आजच जालन्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा हा पेपर फुटला असल्याचं बघायला मिळालेलं आहे. एकंदरीत या संदर्भात आता नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे. या संदर्भात आम्ही पुणे बोर्डाच्या अध्यक्षांसोबत देखील बातचीत करण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही या संदर्भात माहिती घेतोय असं त्यांनी या दरम्यान सांगितलं असल्याचं देखील आपण पाहिलं. मात्र एकंदरीत आपण बघितलं की कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याची संकल्पना सरकारची आहे आणि असं असताना अनेक ठिकाणी हा शिक्षण विभागाचा गैरकारभार आपल्याला बघायला मिळतोय. एकंदरीत आपण जर बघितलं
तर अनेक ठिकाणी हा पेपर फुटलेला असू शकतो किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून हा पेपर अनेकांच्या मोबाईल फोन पर्यंत पोहोचलेला असू शकतो अशी माहिती आहे. मात्र पेपर फोडण्याचा उद्देश यामागे नाहीच आहे. प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावे यासाठी खरं तर आम्ही हे संपूर्ण सध्याचं चित्र जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. महत्त्वाचा मुद्दा उपमुख्यमंत्री शिंदेंनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली होती. बदनापूर परीक्षा केंद्रावर 10वीचा पेपर फुटला. त्यानंतर त्याची उत्तरपत्रिका शहरातल्या वेगवेगळ्या झेरॉक्स सेंटरमध्ये मिळत होती. आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सेक्रेटरी डॉक्टर वैशाली जामदार मॅडम आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. साम टीव्हीवर आत्ता मी ही बातमी बघितलेली आहे. जालना येथील जिल्ह्यातील बदनापूर केंद्रावरील. तर त्या अनुषंगाने आम्ही संबंधित केंद्र संचालक आणि संबंधित शिक्षणाधिकारी, संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तात्काळ अहवाल मागितलेला आहे आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती बोर्डाच्या नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल. चौकशी आल्यानंतर यावरती वरिष्ठांकडे हे सर्व अहवाल पाठविण्यात येईल. त्या जिल्ह्यातील जे संबंधित गट शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याशी पण आम्ही संपर्क केलेला आहे आणि संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याशी देखील संपर्क सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर कॉपीमुक्त अभियान राबविण्याबाबत आम्ही सर्व सूचना सर्व केंद्र संचालकांना आणि सर्व शिक्षणाधिकारी यांना आणि सर्व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत हे सर्व कार्यवाही आपण केलेली आहे. कारवाई कधीपर्यंत पूर्ण होईल, काय लगेचच्या लगेच बोर्ड काय पाऊल टाकते? आपण तात्काळ त्यांच्याकडून रिपोर्ट मागितलेला आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलं जाईल या सर्व गोष्टी. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. तर आपण बघितलं यावेळेस नेमकी काय प्रतिक्रिया समोर आली. कॉपीमुक्त अभियानाचा पूर्णतः फज्जा उडालेला 10वीचा पेपर आता फुटलेला आहे आणि आज पहिलाच दिवस परीक्षेचा. दरम्यान पुणे बोर्डाच्या अध्यक्षांसोबत या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे, ती आपण बघूयात. 10वीचा मराठीचा जालन्यामध्ये माहिती घेतोय ते आम्ही विभागाकडून माहिती घेतोय. जे संबंधित कोण दोषी असतील त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. काय सर काय माहिती मिळाली, कशामुळे, कुठं? आता जस्ट टीव्हीच्या बातमीनुसार आम्हाला कळते मांठा तालुक्यामध्ये तळणी या ठिकाणी आणि बदनापूर तालुक्यामध्ये अशी घटना घडल्या दिसून येते आता या ठिकाणी. सर अजून कुठे फुटलंय असं काय कळलंय? नाही, बाकी अजून आमच्या माहिती नाही. सर पण सोशल मीडियावरून राज्यभरात हा पेपर व्हायरल झाल्याचं कळतंय. नाही, तशी कुठली माहिती आता आमच्याकडे आलेली नाही. आता फक्त आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर विभागातली माहिती आहे. आम्ही त्यांची संपर्कात आहोत अधिकाऱ्यांच्या. इतर विभागाची काय माहिती सर? नाही, इतर विभागात आता काही कॉपी प्रकरणं झालीत का त्याची माहिती जमा करतोय. आता जस्ट 2 वाजता पेपर संपलेला आहे, माहिती येईल आता. सर कशामुळे झालं, काय कुठे त्रुटी राहिली, काय कळलंय? नाही, आता ती आम्ही माहिती घेतो आहोत. तिथल्या संबंधित विभागीय मंडळाकडून आम्ही ती माहिती घेत आहोत. पेपर सर प्रत्यक्ष फिजिकली फुटलाय की फक्त सोशल मीडियावरून व्हायला? नाही, ती आता आम्हाला ती अजून माहिती नाही, तीच आम्ही माहिती घेतोय. सर जे वितरण होतं कुठल्या टप्प्यावरती ही त्रुट राहिली असेल असं तुम्हाला वाटतं? तीच आम्ही माहिती घेतोय तीच की जी आता काय जी घडली घटना त्या संदर्भामध्ये विभागीय सचिवांना आम्ही माहिती घेतोय ते. सर एक शेवटचा प्रश्न, आता हा पेपर तर फुटलेला आहे, तुम्हालाही कळलेला आहे, काय कारवाई होणार? चौकशी होईल, पोलीस चौकशी किंवा पोलीस कंप्लेंट तक्रार असं? त्या नियमानुसार जी कार्यवाही प्रस्तावित आहे ती सगळी कारवाई संबंधित दोषी कोण असतील त्यांच्यावरती केली जाईल. सर गोसावी सर नाही आहेत, अध्यक्ष आहेत बोर्डाचे, त्यांना ही माहिती कळवली? माहिती आहे, त्यांना माहिती कळवलेली आहे त्यांना. सर अध्यक्षांचं काय आहे त्यावरती? एक मिनिट, मी अध्यक्षांना विचार, मी कसं करतो, मला त्यांनी माहिती घ्यायला सांगितलं तात्काळ अध्यक्षांनी आणि ती मी माहिती घेतोय. आपण पाहिलं हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ चे सचिव आहेत. राज्याचा कारभार या ठिकाणावरून चालतो आणि ही माहिती किंवा ही बातमी जी आहे पेपर फुटीची त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांच्या स्तरावर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. चौकशी देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि पेपर फुटीची जी कारवाई आहे, जी प्रोसेसर आहे त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये कदाचित पोलीस तक्रार किंवा गुन्हा देखील केला जाऊ शकतो. मात्र अतिशय प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी आहे. कुठल्या टप्प्यावरती हा पेपर फुटला, कुठे त्रुटी राहिल्या याची माहिती देखील अजून मंडळाकडे देखील उपलब्ध झालेली नाही.